नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, राज्यासह देशामध्ये इंधन टंचाईचं भयावह चित्र सध्या पाहायला मिळतंय. अशातच भारताच्या आगामी दौऱ्याच्या अगदी तोंडावरती अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलंय. नवी दिल्लीला जितकी ऊर्जा म्हणजेच तेल खरेदी करायचं असेल तितकं तेल भारताला विकायला वॉशिंग्टन तयार आहे, असं बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय. मियामी येथे पत्रकारांशी बोलताना रुबियो यांनी भारताला एक महान मित्र राष्ट्र आणि भागीदार म्हटले. ते म्हणाले की त्यांचा भारत दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या काळात त्यांना क्वाड देशांच्या मंत्र्यांना भेटण्याची देखील संधी मिळणार आहे. भारतासोबत मजबूत संबंधांचं समर्थन करत असताना अमेरिकेचे परराष्ट्र सचिव म्हणाले, आम्ही त्यांच्यासोबत फार चांगल्या प्रकारे काम करतो, त्यामुळे हा एक महत्त्वाचा दौरा आहे. मला आनंद होतोय की आम्ही हा दौरा करू शकलो, कारण मला वाटतं की आमच्याकडे चर्चा करण्यासाठी बरंच काही असेल. ते पुढे म्हणाले की आम्ही तिथे क्वाड देशांच्या नेत्यांनाही भेटणार आहोत, जे अत्यंत महत्त्वाचं आहे. परराष्ट्र मंत्री म्हणून माझी पहिलीच बैठक क्वाडसोबत आहे. मला आनंद होतोय की आम्ही या बैठकीमध्ये भारतासोबत आहोत आणि या वर्षाच्या अखेरीस आमची आणखीन एक बैठक होणार आहे. मार्को रुबियो यांनी या दौऱ्यादरम्यान आणखीन एक मोठी घोषणा केली. त्यांनी माहिती दिली की व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्जी रॉड्रिग्ज पुढच्या आठवड्यामध्ये भारताला भेट देणार असून त्या भारतामध्ये तेल विक्रीच्या मुद्द्यावरती चर्चा करतील. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच भारतानं व्हेनेझुएलाकडनं तेल खरेदी करण्याचा उल्लेख केला होता. त्याचवेळी वॉशिंग्टन आणि नवी दिल्ली यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण व्यापार कराराची घोषणा करण्यात आली, ज्या अंतर्गत भारतीय आयातीवरील परस्पर शुल्क सध्याच्या 25% 18% कमी करण्यात आलं. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 23 ते 26 मे दरम्यान भारताच्या दौऱ्यावरती येणार आहेत. त्यांच्या या 4 दिवसांच्या दौऱ्यामध्ये ते नवी दिल्ली, कोलकाता, आग्रा आणि जयपूरला भेट देणार आहेत. विशेष म्हणजे मार्को रुबियो हे जवळपास 14 वर्षांमध्ये कोलकाताला भेट देणारे पहिलेच अमेरिकन परराष्ट्र सचिव असतील. त्यांच्या आधी तत्कालीन परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी 2012 मध्ये कोलकाताला भेट दिली होती. कोलकाता येथील अमेरिकी वाणिज्य दूतावास हे जगातील दुसरं सर्वात जुनं आणि अमेरिकी वाणिज्य दूतावास आहे. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी 26 मे रोजी क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीचं अध्यक्षस्थान भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भूषवतील. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेगी वोन आणि जपानचे परराष्ट्र मंत्री मोटेगी चित्सुसुमी हे देखील असतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं भारताला आवश्यक असेल तेवढं इंधन पुरवण्यासाठी आम्ही तयार आहोत, असंच भारत भेटीपूर्वी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचं मोठं विधान आलेलं आहे. तर यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.